अटल भूजल समृद्ध ग्रामस्पर्धेच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत माण तालुक्यातील किरकसाल गावाने प्रथम क्रमांक तर राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे। पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील त्याचबरोबर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार वितरित करण्यात आले। यामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेअंतर्गत किरकसाल गावाला 50 लाख तर राज्यस्तरीय स्पर्धेत 30 लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं। याबद्दल किरकसाल ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळी खासदार भास्कर भगरे, अटल भूजल योजना आयुक्त पवनीत कौर, सचिव संजय खंदारे, वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रकाश पेडसे, मेघा शिंदे, वसंत राठोड, एम गडकरी, हेमंत जगताप, किरण सावंत आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। किरकसालच्या सरपंच स्वाती चव्हाण, माजी सरपंच अमोल काटकर, ग्रामसेवक विकास गायकवाड तसेच ग्रामस्थांनी हे बक्षीस स्वीकारलं। या यशाबद्दल किरकसाल ग्रामस्थांचं सर्वत्र कौतुक होत आहे। अटल भूजल योजनेचा पुरस्कार मिळवण्यासाठी गावकऱ्यांच्या कामानं आणि कष्टानं किरकसाल गाव हे पाण्याबाबत स्वयंपूर्ण होताना दिसत आहे। नमस्कार, मी धर्मराज विष्णू कटकर, किरकसाल गावचा नागरिक असून मला अटल भूजल योजनेमुळे पाणी पातळीत वाढ होऊन आमच्या किरकसाल गावाला भरपूर त्याचा फायदा झाला। त्याबद्दल मी अटल भूजल योजनेचे मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे। नमस्कार, मी श्री अमोलाप्पा काटकर, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत किरकसाल, तालुका मान, जिल्हा सातारा। अटल भूजल योजनेच्या जलसमृद्ध ग्राम स्पर्धेमध्ये आमच्या किरकसाल गावानं भूजल सर्वेक्षण विभागाचे सन्माननीय अधिकारी बेडशे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय तिथले राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भाग घेतला। जलसमृद्ध ग्राम स्पर्धेत आम्ही भाग घेतल्यानंतर सुरुवातीला आम्हाला याची माहिती ट्रेनिंगमधून मिळून गेली। त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला जलसमृद्ध ग्राम स्पर्धेमध्ये कोणत्या विषयावर काम करायचं आहे आणि कोणत्या विषयामध्ये किती मार्क मिळवायचे आहेत या पद्धतीनं आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही गावातील महिलांना, सगळे गावातील शासकीय कर्मचारी, गावातील ग्रामस्थ मंडळी यांना बरोबर घेऊन श्रमदान, लोकसहभाग, CSR, शासकीय निधी याच्या समायोजनातून जलसंधारणाची विविध कामं केली। याच्यामध्ये डीप CCT असेल, कंपार्टमेंट बंडिंग असेल, लूज बोल्डर असेल, सिमेंट बंधारे असतील, तलावाचं खोलीकरण रुंदीकरण असेल, ओढ्याचं खोलीकरण रुंदीकरण असेल, तलावातील गाळ उपसणं असेल, बंधाऱ्यातील गाळ उपसणं असेल, शेतकऱ्यांची कामं असतील। त्याचबरोबर शेतीमध्ये वॉटर बजेट करून आम्ही क्रॉप पॅटर्न आमचा चेंज केला। या क्रॉप पॅटर्नच्या माध्यमातून आम्ही ऊसासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकाऐवजी आम्ही मका, बाजरी अशी पिकं घेतली। गावातील शेतकऱ्यांनी पाण्याची भूजल पातळी जलसंधारणाच्या कामामुळे वाढल्यामुळं अटल भूजल योजनेतून जवळपास आमची 2 मीटरनं पाणी पातळी वर आली आणि त्या माध्यमातून आम्ही खजूर असेल, द्राक्षबाग असतील, सीताफळ असेल, आंब्याची बाग असेल आणि बाजरी, मका, ज्वारी, त्याचबरोबर आमचं जे महत्त्वाचं पीक आहे ते कांदा पीक, या माध्यमातून आम्ही क्रॉप पॅटर्न चेंज केला। त्याचबरोबर या अटल भूजल योजनेच्या माध्यमातून आम्हाला जो निधी मिळाला त्या निधीच्या माध्यमाचा चांगला वापर व्हावा यासाठी आम्ही वॉटर बजेट समजावून घेतलं। गावात जी कामं होणार होती त्याची इस्टिमेट समजावून घेतली। त्याचबरोबर रिचार्ज शॉपचं काम अतिशय दर्जेदार होईल याच्या संबंधाने आम्ही काम केलं आणि त्या माध्यमातून निश्चित आम्हाला फायदा झालेला आहे। अटल भूजल योजना ही देशाला आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला दिशा देणारी योजना आहे। धन्यवाद। नावाचं शहर जिथं आपल्या राज्यातला सगळ्यात जास्त पाऊस पडतो आणि पूर्वेच्या बाजूला मान तालुक्यात महाबळेश्वरवाडी नावाचं गाव जिथं राज्यातला सगळ्यात कमी पाऊस पडतो। त्या महाबळेश्वरवाडीच्या गावाच्या बाजूला आमचं असलेलं किरकसाल गाव, या गावामध्ये आम्ही अटल भूजल योजनेच्या माध्यमातून सन्माननीय बेडसे साहेब, सन्माननीय आमचे राठोड साहेब, DIPचे सन्माननीय शकील मुजावर, गडकरी सर आणि आत्ताच्या विद्यमान असलेल्या सन्माननीय शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस काम सुरू केलं त्यावेळेस पाण्याचं दुर्भिक्ष इतकं होतं की आमचा रब्बी अजिबात पार पडत नव्हता। आमच्याकडे पिण्याच्या पाण्याची अडचण उन्हाळ्यामध्ये निश्चित व्हायची। हे सगळं असताना अटल भूजल योजनेच्या माध्यमातून शास्त्र आणि शिस्त या पद्धतीनं काम करताना पाण्याचा ताळेबंद कसा मांडायचा, आपल्या गावात किती पाऊस पडल्यानंतर कुठलं पीक घ्यायला पाहिजे, क्रॉप पॅटर्न का चेंज करायला पाहिजे, कामाची ट्रान्सपरन्सी कशी ठेवली पाहिजे, या संबंधाने आम्हाला बेडसे साहेबांनी, गडकरी साहेबांनी, राठोड साहेबांनी मार्गदर्शन केलं। सर, एक साधं उदाहरण सांगतो पाटील साहेब। आपल्या जलजीवन मिशन योजनेमध्ये पाण्याच्या टाकीचं बांधकाम होतं
त्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाला M30 नावाचं कॉन्क्रीट वापरलं जातं. त्यासाठी सिमेंटपेक्षा वाळूचं प्रमाण कमी आहे आणि सिमेंटपेक्षा खडीचं प्रमाण 1.5 पट आहे. हेही आमच्या ग्रामस्थांना माहित आहे. म्हणजे आमच्याकडे जर बंधारा मंजूर झाला तर M20चं कॉन्क्रीट काय आहे आणि तिथं शेतकऱ्यांनी दररोज का त्या कामावर थांबलं पाहिजे, काम का चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे हे आम्हाला बेडशे साहेबांनी सांगितलं. आणि मला अभिमान आहे की आमच्या टाकीच्या कामामध्ये परवा दिवशीच काम पूर्ण झालं सर, जलजीवन मिशनचं. त्याच्यामध्ये वाळू सिमेंटचं प्रमाण 1 घमेल असेल तर वाळूचं प्रमाण 0.75 म्हणजे पाऊंडच घमेल आहे आणि खडीचं प्रमाण 1.5 घमेल आहे. त्यामुळं गुलाबराव पाटील साहेबांच्या माध्यमातून माऊलीच्या डोक्यावरचा हंडा कायमचा खाली होतो, त्याबद्दल एकदा हात वर करून जोरदार टाळ्या वाजवा. या योजनेच्या माध्यमातून सर तुम्ही आम्हाला मोठा सन्मान उपलब्ध करून दिला. आमच्या 39 ग्रामपंचायती महाराष्ट्रातल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही त्यांचा सन्मान करतायत, रक्कमा पण मोठ्या देत आहेत. 50 लाख, 30 लाख, 20 लाख, 1 कोटी, 50 लाख, परत 30 लाख. आमची कराटे सारखी ग्रामपंचायत 1.5 कोटीची मालक झाली, आमची 80 लाखाची मालक झाली. परत एकदा मला या ठिकाणी बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून मी आपला आभार मानतो. बरंच बोलायचं आहे, कधीतरी निवांत बोलू. एका चांगल्या कार्यक्रमाला मला येता आलं, प्रभू रामरायाच्या नगरीमध्ये येता आलं, त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल व्यासपीठाचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. जय हिंद.